स्वराज्यात जगण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्याला जगणं शिकवलं आणि स्वराज्यासाठी मरणं म्हणजे काय हे आपल्याला छत्रपती संभाजी महाराजांनी शिकवलं। तर पाहूया आपण त्यांच्या जीवनावर या छावा चित्रपटातील काही महत्त्वाच्या गोष्टी। उशिरा का असेना पण अगदी महत्त्वाच्या विषयावर आपण बोलणार आहे। छत्रपती शिवाजी महाराज हे स्वराज्याचे आराध्य दैवत आणि त्यांचे पुत्र संभाजी महाराज। छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रात कार्य नसून ते देशभर आहे। संभाजी महाराज यांच्या कार्याचा आढावा देणारा चित्रपट आपल्या समोर येत आहे। खरं तर हा चित्रपट 14 फेब्रुवारी ऐवजी माझ्या मते किंवा अनेक शिवप्रेमींच्या मते हा 19 फेब्रुवारीला रिलीज व्हायला हवा आहे। परंतु काही अटी असतील ते निर्माता आणि दिग्दर्शक बघून घेतील। निर्माता आणि दिग्दर्शकाचे आभार मानूया की त्यांनी आम्हाला संभाजी राजा याचा इतिहास दाखवण्यासाठी हा छावा नावाचा चित्रपट काढलेला आहे। छावा या कादंबरीवर आधारित असलेला हा चित्रपट, या चित्रपटासाठी प्रमुख भूमिका म्हणजे संभाजी राजेंची भूमिका विकी कौशल या कलाकाराने उद्भवलेली आहे आणि त्यांच्या पत्नीच्या भूमिकेत येसुबाईच्या या भूमिकेमध्ये रश्मिका मंदना यांनी हे काम केलेलं आहे। अतिशय सुंदररित्या ही कलाकृती आपण ट्रेलर पाहिलेला आहे। या ट्रेलरमध्ये आपण पाहतोय की यामध्ये संभाजी राजांच्या शब्दांमधील धार, त्यांच्या अंगावर असणारे गणवेश याचा अभ्यास इतक्या बारकाईने केलेला आहे। एक वाक्य अतिशय महत्त्वाचं आहे त्यामध्ये जे आपण ट्रेलरमध्ये पाहतोय। अजून आपण चित्रपट पाहायचा आहे। आपण नक्कीच 14 तारखेला हा चित्रपट पाहणार आहोत। आपण पाहणार आहोत, आपल्या मित्रांना सांगणार आहे, आपल्या घराला आपण दाखवा, तेव्हाच आपल्याला संभाजी राजांचा इतिहास समजणार आहे। या चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी अतिशय भावनिकरित्या, संघर्षरित्या हा विषय आपल्यासमोर मांडलेला आहे। हे जरी मराठी दिग्दर्शक असले तरी हा चित्रपट हिंदीत आहे। आता मराठीत का झाला नाही? मराठी माणसांना हिंदवी स्वराज्य मराठी माणसांना समजलं असतं तर आपण वेडे आहोत। कारण हा चित्रपट महाराष्ट्रात नव्हे तर पूर्णपणे देशामध्ये सर्वांनी पाहिला पाहिजे, या उद्देशाने हा चित्रपट हिंदीमध्ये केलेला आहे। खंत एवढीच की आपल्या मुंबई फिल्म सिटीतील काही कलाकार ह्या योग्य वाटले नाहीत, म्हणून त्याने भारतातीलच परंतु अतिशय विकी कौशल अतिशय नावाजलेले व्यक्तिमत्व असणारा उत्कृष्ट अभिनेता हा या रोलसाठी निवडलेला आहे। जेव्हा औरंगजेब संभाजीराजांना म्हणतो की हा देश माझा आहे, त्यावेळी संभाजीराजे त्यांना म्हणतात, ही धरती तर बुद्धाच्या त्रिशरण पंचशिलाने लटलेली आहे, गंगामाईच्या पाण्याने तिला पवित्र केलेली आहे, शेतकऱ्यांच्या घामाच्या थेंबाने ती भिजलेली आहे, तिच्या उदरातून येणारा प्रत्येक कोंब हा शूर जवानांचे रक्त सांडून उगवलेला आहे। मी एक संभाजी काय, तुम्हाला मारून बघ, हजारो माझ्यासारखे भूरक्षक या जमिनीतून जन्माला येतील आणि त्यांच्या समोरच तुला मान खालीच घालावी लागेल, तुला मान खाली घालूनच जगावं लागेल। खरंच आहे। मी तर म्हणतो, जगायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलेलं आहे जगणं म्हणजे काय आहे, आणि मरायचं असेल तर संभाजी राजांनी शिकवलेलं मरण हे स्वाभिमानाचं मरण काय आहे। स्वराज्यासाठी ज्यांनी जगायला शिकवलं आणि स्वराज्यासाठी त्यांच्याच पुत्राने मरायला शिकवलं, हा एक मोठा इतिहास आहे। आणि हा आपण चित्रपटातून पाहणार आहे। छत्रपती संभाजीराजे मित्र हो, एका लेखक
अतिशय ऐतिहासिक मोठे लेखक आहेत नरेंद्र जाधव, जी आपल्या प्रस्तावनामध्ये मांडणी केली आहे, ते अतिशय सुंदर केलेली आहे. शिवाजी महाराज सिंह होते, तर संभाजीराजे हे त्यांचा छावा होते. शिवाजी महाराज हे 52 कशी सोने होते, तर संभाजी महाराज हे 52 कशी सोन्यापासून बनलेला एक अलंकार होता. छत्रपती शिवाजी महाराज हा स्वराज्याचा पाया होता, पण छत्रपती संभाजीराजे त्याच स्वराज्याचा ते कळस होते. स्वराज्यासाठी कसे जगावे हे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवले, तर स्वराज्यासाठी कसे मरावे हे संभाजी राजेंनी आपल्याला शिकवलं. 3 एप्रिल 1680 या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला आणि 20 जुलै 1680 रोजी संभाजीराजांचा राज्याभिषेक झाला. तेव्हापासून एकही युद्ध न हरलेला राजा छत्रपती संभाजीराजांना आपण ओळखतो. या चित्रपटामध्ये संभाजीराजांचं एक वाक्य अतिशय हृदयाला स्पर्श करतं. जंगलामध्ये सध्या वाघ नाही, पण त्यांचा छावा फिरत आहे. 11 मार्च 1689 रोजी त्यांना औरंगजेबाने कैद केलं. काही फितूर ब्राह्मणवादी मनुस्मृती धारक लोकांनी संभाजीराजांना अटक करून दिलं. काही गद्दार लोकांच्या कारणामुळे संभाजीराजे अटक झाले. औरंगजेबाने त्यांना कैद केलं. ती तारीख होती 11 मार्च 1689. 11 मार्च पासून त्या औरंगजेबाने 2 फेब्रुवारी 1689 इतके दिवस संभाजीराजांचे काय हाल केले हे आपण अनेक चित्रपट अनेक सिनेमातून पाहिलेलं आहे. परंतु पूर्ण इतिहास म्हणून हा छावा या चित्रपटात आपण पुन्हा एक वेळ हे पाहणार आहोत. तर आपण पुन्हा एक वेळ या दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर, कलाकार विकी कौशल आणि येसुबाईची भूमिका करणाऱ्या रश्मिका मंदाने यांचे आभार मानूया. आणि येणारा चित्रपट नक्कीच आपण 14 तारखेला पाहूया. तुम्हीही पहा असे मी आपणास विनंती करतो आणि इथेच थांबतो. जय भीम, जय शिवराय.